हाय फ्रेंड्स, मी तुम्हाला आज इथे गरमीच्या सुट्टीमध्ये फिरायला कुठे जायचं ते दाखवणार आहे. हे आहे वॉटर पार्क. या वॉटर पार्कचे नाव आहे शिवगंगा वॉटर पार्क. खूपच छान आहे हे वॉटर पार्क. हे इकडचे राईड्स जे आहेत ते लहान मुलांसाठी तर खूपच बेस्ट आहेत. हे जे स्लाईड आहे ते लहान मुलांसाठी खूप छान आहे. मोठे जणही बसू शकतात यामध्ये. छोटे छोटे स्लाईड्स आहेत. खूप छान आहे. आणि इकडे बघा हे मोठे स्लाईड म्हणजे मोठे नाही आहेत, मीडियम आहेत हे स्लाईड्स. आणि खूप छान वाटत होतं यावर स्लायडिंग करायला. अशा प्रकारे हे एरिया आहे. स्विमिंग पूल वगैरे आहे तिकडे. खूप छान आहे स्विमिंग करायला. सकाळचा नाश्ता आहे. सकाळी 9-10 वाजता आम्हाला नाश्ता मिळाले इकडे. नाश्ताही खूप छान आहे. आणि दुपारच्या 1 किंवा 2च्या दरम्यान असं जेवण आहे. आणि जेवणही अशा प्रकारे होतं की भरपूर काही होतं इकडे रेसिपी. आणि खूप छान वाटलं जेवण करायला. भरपूर पाहिजे तेवढं जेवण खा आणि इकडे येऊन झोपायला असे छोटे मोठे पलंग आहेत. हे बघा अशा प्रकारे आराम करायला, जसे म्हातारे किंवा ओल्ड एजेड लोक येतात किंवा लहान मुलं असतात, छोटे बाळ असतात, फॅमिलीसाठी तर खूपच उत्तम आहे हे ठिकाण. आणि खूप छान आहे फॅमिलीसाठी हे वॉटर पार्क. इथे सुखे गेम पण आहेत, म्हणजे जसं स्लाईड. इकडे छोटे मोठे असे ॲनिमल बनवले आहेत छोटे छोटे. आणि हे बदक असे फिरत होते इकडे. खूप छान वाटत होतं इथे पाहायला. आणि त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे मोठे मोठे स्लाईड पण आहेत. हे जे मोठे स्लाईड्स आहेत तुम्ही बघू शकता, लाईनीने 4-5 स्लाईड होते मोठे. आणि एक तर इतकी मोठी होती ही गोलवाली, ती तर खूपच छान होती. हे बघा ही वाली स्लाईड खूपच मोठी होती ही स्लाईड. आणि खूप छान वाटलं हे ट्यूबमध्ये बसून यायला आम्हाला. आम्ही खूप एन्जॉय केलं इथं. आणि फ्रेंड सर्कल होते तर आम्हाला खूप छान वाटलं एन्जॉय करायला. आणि फॅमिलीसाठी तर खूपच छान आहे हे वॉटर पार्क. तर मी जास्ती काही व्हिडिओ काढू शकले नाही, कारण की पाण्याचं ठिकाण आहे तर जास्ती काही जमलं नाही. आणि लहान मुलं पण होते माझ्यासोबत. जेव्हा तुम्ही इव्हनिंगला घरी जायला निघाल तेव्हाही तुम्हाला इकडे नाश्ता आहे, म्हणजे सकाळी संध्याकाळी नाश्ता आणि मध्ये जेवण. आणि जेवणही असं वाटत होतं की एक 5 स्टार हॉटेलमध्येही इतकं छान जेवण नसतं. एक लग्नामध्ये गेल्यासारखं वाटत होतं. खूपच छान जेवण होतं आणि नाश्ताही खूपच छान. तर तुम्ही इकडं जाऊन या गरमीच्या सुट्टीमध्ये.